आकाशवाणी मुंबई. गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. सर्वत्र शोककळा. मान्यवरांनी वाहिली आदरांजली. महिला आरक्षण कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. या विषयावर येत्या 29 एप्रिलनंतर सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी काँग्रेसची मागणी. आणि अमरनाथ यात्रा यंदा येत्या 3 जुलैपासून. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. आशा भोसले यांचं पार्थिव लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 10व्या वर्षापासून गायन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आशा भोसले यांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा आमच्या प्रतिनिधीकडून ऐकूया. आशा भोसले गेली 8 दशकं गानरसिकांवर गारूड करणारा हा आवाज बदलत्या पिढ्यांनाही जवळचा आपलासा वाटत राहिला. 1943 मध्ये माझा बाळ या चित्रपटाकरता त्यांचं पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झालं. त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांपासून नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, गझल, लोकसंगीत, रवींद्र संगीत एवढंच नाही तर पाश्चात्य पॉप संगीतातही त्यांच्या बहुआयामी आवाज लीलया विहरत राहिला. दीनानाथ मंगेशकरांच्या तडफदार गायकीचा वारसा त्यांनी नाट्यगीतांमधून दाखवून दिला. हिंदी चित्रपट संगीतात सचिन देव बर्मन, ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन, खय्याम ते ए.आर. रेहमानपर्यंत विविध पिढ्यांमधल्या दिग्गजांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी अनेक गाणी आपल्या आवाजानं अजरामर केली. मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारख्या अफाट रेंज असलेल्या गायकांसोबत युगुलगीतं गातानाही हे वेगळेपण त्यांनी जपलंच. पिया तू अब तो आजा किंवा आर.डी.च्या मोनिका माय डार्लिंग सारख्या गाण्यात त्यांनी भारतीय संगीताला अपरिचित असणाऱ्या हरकती सहज घेतल्या. फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारं दम मारो दम, जाने जा ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. उमराव जानमधली दिलचीज क्या है, इन आँखों की मस्ती यासारखी सगळीच गाणी गाजली. दिलचीज क्या है या गीतासाठी 1981चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर इजाजत चित्रपटातल्या मेरा कुछ सामान या त्यांच्या गाण्यालाही 1986चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठीत सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक गायिकांबरोबरची आशाताईंनी गायलेली गाणी रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत. तरुण आहे रात्र अजूनी, जीवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहुनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कोणीतरी यावे, ऋतू हिरवा अशी शेकडो गाणी. रेशमाच्या रेघानीतला लावणीचा ठसका, सैनिक हो तुमच्यासाठीतला कृतज्ञ भाव, केव्हा तरी पहाटेतली हुरहुर, जे वेड बजला लागलेची गोडी सगळंच विलक्षण. आशाताईंनी 900 चित्रपटांमधून आणि 14 भाषांमध्ये 12,000पेक्षा जास्त गाणी गायली. 82, कशिश, मिराजे गझल अशा ध्वनिफितींमधल्या त्यांच्या मराठी हिंदी गझला, मराठी भावगीतं, भक्तिगीतं वेगळीच. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र भूषणसह राज्य सरकारचे 15पेक्षा जास्त पुरस्कार आणि 2008मध्ये मिळालेला भारत सरकारचा पद्मविभूषण सन्मान. याबरोबरच चित्रपट क्षेत्रातला दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार, भारत पाकिस्तान असोसिएशनचा नाइटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार, ब्रिटनचे तत्कालीन प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांच्या हस्ते बीबीसीच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला. ग्रॅमी पुरस्कारासाठी देखील त्यांना 2 वेळा नामांकन मिळालं होतं. 12,000 गाणी ध्वनिमुद्रित करण्याच्या त्यांच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं घेतली होती. त्यांच्या या देदीप्यमान कारकिर्दीला आज त्यांच्या निधनानं पूर्णविराम मिळाला असला तरी त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज रसिकांच्या मनात कायमच रुणझुणत राहील. त्यांना विनम्र अभिवादन. तेथे कर माझे जुळते, तेथे कर माझे जुळते.
आशा भोसले यांच्या निधन वार्तेनं सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आशा भोसले यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दुःख झालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात, अनेक दशकांच्या त्यांच्या संगीत कारकिर्दीत भोसले यांनी जगभरात ख्याती मिळवली होती. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत दुःखाचा आहे. आपल्या सुमधुर आवाजाने आणि अलौकिक प्रतिभेनं भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शोकसंदेशात म्हणाले आहेत. आशाताईंनी अखेरच्या श्वासापर्यंत आपलं जीवन संगीत क्षेत्राला वाहून घेतलं होतं. अशा गायिकेला आपण मुकलो आहोत, जिनं भारताचं नाव जगभरात प्रसिद्ध केलं, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. सुमधुर स्वर आणि अतुलनीय गायनाचा मूर्तिमंत आविष्कार असलेल्या आशा भोसले यांनी गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय संगीताला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवलं, अशा भावना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केल्या आहेत. विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या क्षमतेने आणि संगीतातल्या व्यापक योगदानाने संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. आशाताई आणि मंगेशकर कुटुंबाने संगीताची अविरत सेवा केली. लता दीदींच्या नंतर आशाताईंच्या निधनाने संगीतातला दुसरा तारा निखळल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानं गेल्या 4 पिढ्यांची मनं संगीताच्या बहरात चिंब करणारा आणि मनामनांना चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्रातल्या सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला आरक्षण कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची तसंच 2029 मधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणाच्या तरतुदीसह पार पडतील याची सुनिश्चिती करण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या विविध पक्षांच्या गटनेत्यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की सर्व सदस्यांनी महिला आरक्षण कायद्यातल्या सुधारणेसाठी नारी शक्ती वंदन अधिनियम एकमतानं संमत करण्याकरता एकत्र यावं. येत्या 16 ते 18 एप्रिल दरम्यान या विषयावर संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि इतर संबंधित तपशिलांशिवाय महिला आरक्षण कायद्यावर कोणतीही उपयुक्त चर्चा करणं शक्य नसल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात खरगे यांनी येत्या 29 एप्रिल रोजी विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांचे मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे. या विषयावर 16 ते 18 एप्रिल दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहण्याचा पक्षादेश भाजपानं आपल्या सर्व खासदारांसाठी काढला आहे. वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान असेल, अशी घोषणा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये केली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं प्रथम भगवान शिवाची पूजा होईल आणि 28 ऑगस्टला यात्रा संपन्न होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा एकदा ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, सर्वत्र शोककळा, मान्यवरांनी वाहिली आदरांजली. महिला आरक्षण कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. या विषयावर येत्या 29 एप्रिलनंतर सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी काँग्रेसची मागणी आणि अमरनाथ यात्रा यंदा येत्या 3 जुलैपासून. याबरोबरच
आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.